सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. कवठेमंकाळ तालुक्यातील अलकुडिया सद्दीत 21 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून, आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून वसुलीबाबत संतापजनक उदासीनता, यंत्रणा ठप्प, लाभार्थ्यांची संख्या 2.48 कोटींवरून 1.65 कोटींवर. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांची उधळपट्टी, स्थायी समितीत प्रस्ताव, मुंबईकरांचा पैसा वर आला का, विरोधकांचा सवाल, महापवारांचे हातवार. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यात गणेश नाईकांचा वादळी जनता दरबार, येऊ TDR घोटाळ्यावरून थेट नगरविकास खात्यावर हल्लाबोल, अमेझॉन डेटा सेंटरचा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे देणार, नाईकांचा मनपातील सत्ताधाऱ्यांना शक. एल निनोला दुष्काळाचं गंभीर संकट, 36 पैकी 23 जिल्ह्यात पावसाची घट, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक पट्ट्यात सरासरी ईट पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचं मायलेज घटल्याच्या तक्रारी, सरकार पुन्हा ईट पेट्रोल टाकण्याच्या तयारीत, देशाच्या आर्थिक सल्लागारांनी E10 पेट्रोल उपलब्ध करून देण्याची केली शिफारस. तमिळनाडूत तिसऱ्या बाळंतपणासाठी 1 वर्षाची मॅटर्निटी लिव्ह, विवाहित महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घोषणा, तमिळनाडूत लोकसंख्या नियंत्रणाऐवजी लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन. भारतानं श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी 165 धावांनी जिंकली, दुसऱ्या डावात 55 धावात 6 बळी घेत मानव सुतार सामन्यात बळी, पहिल्या डावातला शतकवीर दिनुशा, दुसऱ्या डावात 84 बाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.